शौर्यगाथा, इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगनांची शौर्यगाथा या मालिकेत आपण जाणून घेत आहोत अबक्का राणी यांच्याविषयी. इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगनांची शौर्यगाथा. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं, उल्हालच्या भूमीवर मृत्यू, विनाश आणि रक्ताचा अंधार कोसळत असताना एकच ज्वाला अधिक धगधगत होती. ती ज्वाला राणी अबक्का देवी. पोर्तुगीजांची क्रूर सैन्य यंत्रणा, त्यांच्या व्हाईसरॉयची महत्वाकांक्षा आणि सेनानायक पेक सोटोची निर्दयी तलवार हे सर्व एकत्र येऊन उल्हालला जाळू पाहत होते. पण त्या अंधारातही राणी अबक्कानं धैर्य, बुद्धिमत्ता आणि अदम्य रणनीतीनं शत्रूंना पराभवाची खरी चव चाखवली. पण दुर्दैवानं अबक्काला तुरुंगात डांबण्यात आलं. परंतु त्यांनी हार मानली नव्हती. त्या आतूनही बंड पुकारत राहिल्या, लढत राहिल्या आणि शेवटी युद्ध करत करतच त्यांचा अंत झाला. पण मृत्यूही त्यांचं अस्तित्व मिटवू शकला नाही, कारण त्यांचं नाव शौर्याची अमर प्रतिमा बनलं होतं. राणी अबक्का देवी त्या मातृसत्तेची धगधगती ज्वाला होत्या. परकीयांविरुद्ध लढणाऱ्या पहिल्या भारतीय रणरागिणी होत्या. परकीयांच्या सततच्या आक्रमणानंतर देखील न ढळणाऱ्या शौर्याच्या अचल पर्वत होत्या. भारताच्या शौर्याच्या इतिहासात राणी अबक्का देवी यांचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल. त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगताना अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पोर्तुगीजांविरुद्धच्या लढाईत अग्निबाण वापरणाऱ्या त्या पहिल्या योद्ध्या होत्या. आणि विशेष म्हणजे राणी अबक्का ज्या काळात लढत होत्या तो काळ होता 1550च्या दरम्यानचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 सालचा. महाराजांनी आपल्या कार्यकाळात परकीयांना देशाच्या सीमेच्या बाहेरच ठेवले. पण महाराजांच्या जन्माच्याही 70 ते 80 वर्षे आधी अबक्का महादेवीने वसाहतवादाविरुद्ध पहिला सशस्त्र समुद्री स्वातंत्र्य लढा छेडला होता. इतिहासाच्या अगदी पहिल्या पानावर अबक्का राणीनंच स्वातंत्र्याची मशाल पेटवली होती. समुद्रापासून राजधानीपर्यंत त्यांचं नाव आजही धगधगतं. पण दुर्दैवानं या महापराक्रमी राणीची शौर्य गाथा इतिहासात मात्र अज्ञातच राहिली. आपल्या भारत देशाची सर्वच क्षेत्रात थोर परंपरा आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषींपासून अनेक स्त्रियांनी आपल्या अंगभूत कला, कौशल्य, बुद्धिमत्ता आणि शौर्यानं देशाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे. पण दुर्दैवानं त्याची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही. त्यामुळे आमच्या या मालिकेचा उद्देश राणी अबक्का देवींसारख्या इतिहासाच्या पानावर अज्ञात राहिलेल्या रणरागिणींची तेजस्वी शौर्यगाथा तुमच्या समोर आणण्याचा आहे. पुढच्या भागात भेटूया अशाच एका विस्मरणात गेलेल्या पण तितक्याच शूर वीरांगनेसोबत, जिची गाथा काळाच्या ओघात हरवली, पण तिचं शौर्य अजूनही आकाशात घुमतं आहे.